तर मी आज करत आहे सुक्का कोलिम। त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल, टोमॅटो, कांदा, मिरची सगळं टाकून हे चांगलं भाजायचं तेलात। आत्ताच ह्याच्यात अजिबात सुकट वगैरे काहीही टाकायची नाही। ह्याला चांगलं भाजून द्यायचं आहे आपण 2-3 मिनटं चांगलं असंच भाजून द्यायचं आहे। नंतर ना आपण ह्याच्यात मसाला टाकूया। हे बघा आता याला चांगलं तेल सुटलेलं आहे। ह्याच्यात आपण आता हळद टाकायची, हळद आणि चटणी जरा जास्तच टाकायची, कारण कोलिमला चटणी जास्त असते की कोलिम चांगला लागतो। अशा पद्धतीने आपण ह्याच्यात हळद आणि चटणी टाकलेली आहे। आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे ना आता आपण 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा ह्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे, दिसतंय तेल, आणि टोमॅटोची बघा कशी ग्रेव्ही झाली मस्तपैकी। आता ह्याच्यातच आपल्याला धुतलेला कोलिम टाकायचा आहे। हा कोलिम मी भाजून धुवून ठेवलेला आहे। हे बघा आता ह्याच्यात आपण हा सगळा कोलिम टाकायचा आहे आणि हा कोलिम चांगला परतून तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। आणि हा कोलिम आपल्याला 10 मिनिटं असाच परतायचा आहे। आता मी काय करते, थोडा वेळ ह्याला झाकते, 2 मिनिटं झाकून नंतर परत उघडते, जरा आतल्यात चांगला शिजू दे। हे बघा ह्याला आता खूप छान तेल सुटलेलं आहे। आपल्याला ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकून आपल्याला अजून हे 5 मिनिटं असं हलवून परत झाकून शिजवायचं आहे। जेणेकरून काय होईल, कोलिम आपला चांगला भाजला आणि शिजला जाईल अशा पद्धतीने। ह्याला मी परत असं झाकून शिजवते। आपला कोलिम छान असा झालेला आहे, झणझणीत मस्त असा। भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि हा दिवसभर काही न करता चांगला राहतो। ह्याला काही करायची परत गरज नाही। तुम्ही पण नक्की ट्राय करा।